जनमन मोलिना तू राधे राधे बोलिना. असा एकखटे बजेट धरा दाखला पोरीशनी कपाशी याची निघत कथा कथा नका बोंडे निवडा असा चाचन चाचे धरा. जन्म अनमोलिना तू राधे राधे बोलिना. वा आता तुम्ही म्हणा बर का माया जोरात होऊ द्या बर का. जन्म अनमोलिना तू राधे राधे बोलिना. वा वा. जन्म अनमोलिना तू राधे राधे बोलिना. ऐका का काका आवाज म्हणजे मनमायने आटे बी सिद्ध कर दे ना तुम्हाला बाहेर बी घरमा बी आवाज निघू देत नाही बाहेर बी निघू दे ना. आवाजाची ताकद आहे महाराज. हा एक नंबर. तरी बसेल बाया कितल्या होतील मिलिंद बाबा तुम्हाला अंदाज. बऱ्याच महिला माता आहेत नाही का. हा पण मी तुमले असं विचारस माया बहिणीसले बटीसले तुमनं जर चुलत भावनं डिकरानं फुई भावनं माम भावनं लगीन राहिना ते तुम्ही 15 बाया अख्खा गाव झोपू देत नाही बहिणी. बर त्या गाणं काय जनाबाईना लिखेल नाही काय मीराबाईना लिखेल नाही त्या गाणं बी तसाच राहतात. कोणी टाकी अंगण काट शिलगाय देतून खाटले राखेल टाक दे चेटाट दे तिले. कोणी टाकी अंगण काट त्या गाणं म्हणू नका असं मी म्हणणार नाही. ती आपली परंपरा आहे टिकली पाहिजे. पण त्या गाणं जिथला जोरमा म्हणतात तिथला देवना बी बजणे जोरमा म्हणून. पहिल्या बाया निंदाल जायत ना तरी नेंता नेंता सुद्धा बजणे म्हणत मी ऐकेल शे. हे जाते मी बेटा यार विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला. इथूनच दिंडी जाते ज्ञानोबारायाची उधळण होते देवा अबीर बुक्याची. जाते मी बेटाया विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला. कितलं गोड वाटे पहिले बरोबर आहे की नाही. अको जुन्या बाया गट्यावर गाणं म्हणत त्या गटावर ना गाणं बी दुपारने बरे जर ऐकाल कानावर पड जात ना दाखलपणे रातभर बी झोपेल राय माणूस तरी त्याने झोप लाग जाय. इतका आवाज होता त्या बाईसले आणि इतकं जोरमा म्हणत इतलं भारी म्हणत आणि त्या गाणास माहीन काहीतरी शिकासारखं राय. त्या मन गली माझ्या म्हणत ना आणि म्हणत दाखल पण ना बट्ट डोकामा फिट कर ठेवायचे मी एक बी गोष्ट डिलीट करेल नाही शे. माऊली बाबा आज दाखल पण मटेरियल सांगाय ठेवले ना तेच माग ही काय राय ना म्हण. हा हा आई रे साहेब आई खरं आहे बरं. पहिल्या बाया जुन्या बाईसले ध्यान माई जाईन. पहिले बाया गाणं म्हणत हाय आजी मायना ध्यान मा मावशीन त्या सांगतील. पहिल्या बाया गटावर गाणं म्हणत हे भाऊ बहिणी ना जगडा जगडा जाया कावन मा बहिणी ना डोळे पाणी बंधू मना पस्ताये मनमा. असाच होतात ना माडी. हा पहिल्या बाया जर लेकरेसले झोपाडेत ना तरी झोकावर गाणं म्हणत अडकू तरी आड जाई मना दादा निजी जाई. आणि आते आते डिंग डांग डिंग तू त्याला दाखलपणे झोपाड आणता आणले डिंग डांग म्हण राहिनी तू मोठा व्हायचे डिंग डांग करतच येस घर. आपल्यावरच खेळशी सर्व. हा त्याला दाखलपणे डिंगडांग सांग राहिनी माय मग तू डिंगडांग करतच येसतो. हा भगवंताचं नामचिंतन अंतकरणापासून झालं पाहिजे. अको त्यासना मजाक ना गाणं ऐको ना डॉक्टर साहेब आई रे साहेब माऊली बाबा यस ना त्या मजाक ननीन भाऊ जायस ना गाणं
पडी पडी ऐकी रास मी लग्नेच मागवू का असा गाणं बी राहता सापू ते गाणं द्यास ना कोण पडी व बेमार डॉक्टर देखने को आया वो लड्डू लाया पेढा लाया हो गई खाने को तैयार असंच राहस ना मन इथलं डोकं पिरस ना मी ते मधला अंतरा काट टाकेले लड्डू लाया पेढा लाया मी आता मध मास सांग डेढ़ गू लाया लेनक लाया हो गई खाने को तैयार या गाणं म्हणेस कवय उद्धार होईल वजनात मस्त देवनं नाम चिंतन करू अरे कुंती मातेच्या जीवनामध्ये एवढं दुःख होतं तरी कृष्ण भगवंत जाते वेळी विचारायला लागले आत्याबाई मी चालला काही मागायचं असेल तर माग ना आत्याबाईनं सांगितलं देवा कृष्णा माझ्या जीवनामध्ये दुःखाचं दे का जेव्हा जेव्हा दुःख असतं ना जीवनात तेव्हा तू माझ्या जवळ असतो आणि सुखात ठेवल्याच्या नंतर तुझा विसर पडतो रे अचानक तुमले 1,00,000 2 लाख रुपये लॉटरी लागू द्या 5-10 लाख रुपये अचानक भेटी जाऊ द्या तुम्ही पहिले जाईन देव ना पाय पडतस का पहिला फोन व्यायले रास 10 लाख ना फायदा घ्या बरं का व्याई म्हणजे सुख तुम्ही दुसराच पण वाटतस आणि घरमा काही नुकसान होय ना का फोन करा आणि पहिले देवना मंदिर मा देव बा तू बी काय खरा ना नाही रे भू म्हणजे दुःख आल्याच्या नंतर भगवंताच्याकडे जातात त्याच्यापेक्षा जीवनात दुःखच मागून घेतलं कोणती मातेने की भगवंत तू माझ्यापासून लांब गेलाच नाही पाहिजे एवढं दुःख दिल्याच्या नंतर सुद्धा कोणती माते देवाची स्तुती करते कशी हे कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः स्तुती करावी त्या जगाच्या मालकाची बरोबर आहे की नाही तुम्ही कोणता बिन शेमड्या नवर देऊन बडाई मारतीस बहिणीवर त्या गाणं म्हणू नका असं म्हणणार नाही पण देवना गाणं म्हणत जा जास्त करीशी म्हणशात ना मग आते त्या लग्नेच ना गाणं कोणत्या जनाबाईनं लिखेल नाही का मीराबाईनं लिखेल नाही शेत त्या गाणं अख्खा लबाड राहतात आमनी गेली मला लगीन चालू होतं एक काकू गाणं म्हण राहीन ती तथाय ना मना दादा उना निमित्ते समजी गवुना माय मना हिरो उना तथाय ना मना बापू उना निमित्ते समजी गवुना माय मना गोविंदा उना मी म्हणतो आपलं मुंबई जाणं काही शक्य होत नाही आपला गावमा गोविंदा यायला देखील म्हणतो गोविंदा तर कान्नांमा थंडा पाणी गाय अंग दोयली ना म्हणे जी काकू गाणं म्हण राही ती 3 कडे गो म्हणतं काकू मला गोविंदा काढू बहीण म्हणतं तो लाईट ना खाली उभा होता तर दिकी नाही इथला नियागार होता म्हणता गोविंदा आहे तू ना तवच ना मना भरोसा झुपडी घ्याय जात होती लबाड रास म्हणता येत तेवढं बरं आहे आजंग मा बट्या बाया चांगल्या आहेत बिचाऱ्या मन फराड बाकी आहे ना मग खरं तर माऊली बाबा डॉक्टर साहेब या महिला मातांना बोलेली एवढा रविकिरण मोठा नाही आहे पर मी जरा विनोद म्हणून बोलतो हे तुमच्यासाठी नाही का हसतो त्याला रोग नसतो हसल्याच्या नंतर माणसाची तब्येत चांगली होते म्हणून तुम्हाला विनोदात हसवण्यासाठी शेवटचे अभंग सोडेले बरं मी अभंग सोडेले आहे बी ध्यान मा ठेवा ना कारण युट्यूबला ना याच व्हिडिओ जास्त व्हायरल होतात मग बाकीना किडा पाडणारा महाराज आईच सांगस का पहिले अभंग सोडेल रास रे पण या मन आजूजी नालायक येत रे या पहिला टाकतात नाही रे तुम्हाला बोलेल एवढा रविकिरण मोठा नाही तुम्ही माझ्या माया माझ्या बहिणी आहात तुम्हाला बोलून मी पाप करणार नाही कारण आमच्या संतांची शिकवण आहे नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान जिस नारी से जन्म लेते हे राम भक्त हनुमान हा अधिकार तुमचा आहे माया हो तुम्हाला रविकिरण बोलेल एवढा मोठा नाही तुमचा अधिकार खूप मोठा आहे पण मी एक विनोद म्हणून बोलतो बोलू ना मग राग नाही या तुम्ही ए नको ना भाई असे न करा बहिणी सोन हो ताई सोन आते पण अशी सवय पड जाय सासू जड पडशात हो बहिणी सोन शांत बसा बोलू ना मग राग नाही करत ना बहिणी मी तुम्हाला बटाशना पाय पडीन माफी मागीन बोलच बरं वास्तविक मना काहीच अधिकार नाही तुमले बोला ना पण न जाणू खानदेश ना बायास ना मावर काय प्रेम आहे बिचारीस ना मी काकर म्हणस तरी त्या बरोबर बाकर देतेस हा म्हणजे मायले लेकरुनी भाषा जशी कडस ना तशा म्हणे काना देश ना माया असले म्हणा बोलणं कडस क्या हो हासांसाठी बोलत भाऊ विनोद मा बोलत कोणतीच बाई डोकं लावायला येत नाही माले
गैर प्रेम शे बिचाऱ्या माऊलीस ना. बोलू ना बहिणी, राग नाही करत ना, पक्का ना. बाकी नाही बाय, बोल बोल, आमले माहिती तू नीचच आहे, तू बोलशी बोल. नाही खरंच खरंच तुमचा खूप उपकार मानावा लागेल. मी विनोदात तुम्हाला इतकं बोलून घेतो तरी एक बी बाई राग करत नाही बिचारा. पहिले तर तुमच्या सगळ्यांच्या पाया पडून माफी मागतो. एक विनोदात बोलणं राहतं, अजिबात मनावर घेऊ नका. बोलून आपण राग नाही करत ना बहिणीसोन, पक्क ना. खरंच ना. खरं सांगू का, तुम्ही जातलं वाढत रास पण तुम्हाला गाणाच मला बाडी. आपो एक गाणं म्हणतेस तुम्ही, कोणतं? ऐ नवरी ना बाप गोडे उन्हा, वाजा ग येरत उन्हा, आणि मोती पैरत उन्हा. खरं रास का ते मोती पैरत उन्हा, तो याज ना बोचकत बाचकत उन्हा, आणि आई माय सांगस मोती पैरत ना. एक नंबरनी लब्बाड जात राहत तथाने बाईसनी आडी मन फराड राहायचे ना. मग तुम्हाला गाणाच मला बाडी, गरमा सुद्धा लबाडीत रास. गरमा काय लबाडी रास यासनी. तुम्ही आता येणा पाहिजे त्यांना पण पैसा लाया की जमा ठेवा, संध्याकाळी या तुम्ही कुंटील शर्ट टांगी द्या, जेवण करल्या तुम्ही रजावर उतरी जा झोपिल्या. तुम्ही रजावर उतरणार का मन माय ड्युटीला चालू असतो ना, खिसा जाम लाले तुम्हाला ठेल पैसा सांग 500 उपाड देस. तुम्ही सकाळ शर्ट घाला, खिसा चेक करा, 500 कमी वाटणार का रे, मन की जमा 500 कमी दिख राहणार. आको उलटा चोर कोतवाल कुडाटे आई मायनं वर तेन राहत. तुमले अक्कल नाहीये, मोबाईल काढा मग कुठे पाट टाकावा देन तुम्ही. ओ बापटा बरोबर राह घ्या, 500 गई घ्या. तुम्हाला 500 जमा करस, मस्त रक्षाबंधनले जा 2 ग्राम सोनं बनायलास. तुम्हाला आत्माठी देस मन भावनिक आणि 2 ग्राम सोनं बनाय देणं. आपलं डोकं काम करत नाही, मागला फाडा मागाय तू याला चाले दूध सापडे नाही आणि 2 ग्राम सोनं लिहिणं कसं. पण पॉइंट आहे बरं माऊली बाबा, पॉइंट आहे. हाई माय जरी तुम्हाला पाहिजे चोरी चोरी सोनं बनावं असं पैसाच नाही, पण जर तुम्हावर काही संकट येऊ द्या, ते चोरेल पैसा असणं सोनं जाऊ द्या, मायर वालासनं बनायला सोनं सुद्धा काढ देस. तुम्हाला पहिले संकटनं निवारण करल्या माय. एवढी प्रामाणिक रास मन माय. तुम्हाला संकटनं निवारण कर द्या, जन्म बनायला द्या मला लागेस. एवढी प्रामाणिक रास. पण बरं का या बाबा लोकेच ना की गे असले मी काय सांगत नाही, पण तरुण भाऊस ना पायपडी सांगत दादा गरमान गरमा पैसा लिहू नये. मना जोडे ना मित्र एकतले पैसा कमी पड राहतात. पहिला पाणी पडी घ्या बायको पाहिजे त्याने पैसा कुठे राहतात. 7,000 रुपये लिहिणार खत नाही करता. बायको पाहिजे 7,000 रुपये खत लिहिणार. 5 वरीच जाय ना कर्ज पेड राहणार. 18,000 लावाय तरी 11,000 बाकी सांग राहिनी बाई. मनजोडे उन्हा म्हणे महाराज मला सुधरीच राहिना नाही, कोणती बँक मला लोन उचलाय गई कर्जच पिटी राहिना नाही. अरे ओ आप्पा ती येडी बँक राहत रे, ती बँकले सुधरत नाही रे, व्याज कितलं लावा असं. कोटे कोटे लबाडी झाकी नाही बहिणी माणूस. मग नुसतं गरमाच असं बस का, नुसतं गाणाच मला लबाडी का नाही, रडामा सुद्धा लबाडीत राहत. तुम्ही मौतमा जातेच बहिणी म्हणते गाडी माई उतरतात रडती, ते खरं रास का काकू. तुम्ही गाडी माई उतरतात तोंड जा की रडते, ते खरं रास. ओ सोनचिडी तुम्ही उतरतात तोंड जा की रडती. जिथला त्या म्हातारामा जीव होता, मग उतरान टाइमला ड्रायव्हरले का सांगते भाऊ मन चप्पल मधला सीट मग घालते भाऊ. मग तुला चप्पल मा जीव होता का म्हातारामा. तिथलंच नाही, म्हातारीने जर कधी तोंड जाकेल राहिलं ना, एकाच बाई तोंड जाकेल राहत, 2 बाईसने हात धरेल राहत, 2 बाईसने हात धरेल राहत. त्या बाया सांगते ताई पुढे गटारी राहिनी मला माहिती आहे बरोबर बोला. म्हणजे तोंडले पडकं लायलो सुद्धा गटार की राहिली माय. तुला कर रडामाची ते का एक नंबरनी बाळ जात राहत आहे तथान्या बाईसनी. याच ना रण ऐकीस नाही. इथला आनंद वाटत ना काय काय शब्द आपला समोर अन्याय आणि अत्याचार होताना दक्तस आपण. कारण आपले माहिती कोणता म्हातारा गाव म्हणा कितला नालायक होता असं, आणि तो म्हातारा मरानंतर या माया असं बडाईना रडतीस ना हो म्हणा बापरे, असं वाटस कितला मोठा महात्मा मरी घ्या हो. आमना दोंडायचा एक म्हातारा गोंदय मग खाता खाता उपडी गे. दोंडायचा ना नाही होत ऐ बंद करा भाऊ ना या ते आई दोंडायचं सांगायचा सामना दोंडायचा ना का म्हातारा गोया वगैरे ते तो अख्खा दोंडायचा आणि एक निलाई म्हणे महाराज. मग आता दोंडायचा ना नाही मरणा ताना मरणा जडे मना बी कोण राहत नाही. या शूटिंग अक्का ना अक्का टाक देतो मन थोडंफार बी कट करतात नाही. या ते म्हातारा गोंदाई मा खाता खाता उपडी गे, आणि गोंदाई मा खाणारा पुरा आनंद लेतस. तेवढं बरं आडे बटात माड करीश येत आको. पहिले तर मी यांना नाही यांना सांगतो माया हो माझा कीर्तनाची वेळ झालेली 12 वाजायला फक्त 10 मिनिटं बाकी आहेत. 9 ते 11 कीर्तन असतं, 1 तास जास्त होई घ्या. तुमले माहिती ओव्हर टाइम ना कितला देना पडतं असं.
माझं आपलं आयरे साहेब केला इशारा जाता जाता. कारण रोज 5 वाजे घ्यात म्हणजे कुरपे पैकी निघाना टाइम राहत. पण तुमले जर कधी 2-4 ताचे राहायला पुरा करले ना होते 2-4 माणसेस ना जास्त दी देव कर टाका बहिणी. विठ्ठल पहिले तुम्हाला सांगेल माया हो, मांस मच्छी खाना गलत बात आहे. मी हा इतका विनोद फिरवून फिरवून सांगतो ना, हाई इथलं मतदान नाही शे, हाई मतवाना नाही शे, पण हाई इथलांसाठी सांगणं पडस का तुमले खेवाडत मला मेन मुद्दावर लेणं पडस म्हणजे फिरायचं सांगस मी. कारण काय माहितीये का, फोत्रा मुद्दाना नाही शेतस, पण शेंगदाणा जर सुरक्षित ठेवणं होते ते फोत्रा संगे ठेवणं पडतस. त्यांना मुड्याही बाकीना पोत्रा शेतस, पण पोत्राशिवाय शेंगदाणा सुरक्षित राहत नाही. मनीषी नाही बटं सांगणं पडस मला, एवढं ध्यानमा ठेवा ना. तुमले पहिले पायपडी सांगस मांस मच्छी खाणं आपलं काम नाही शे. मांस मच्छी तोच खाऊ शकस जो जिभेनं पाणी पितो, तो प्राणी मांस मच्छी खाऊ शकतो. मग जिभेनं पाणी पिणारा प्राणी कोण? तुमना डोळ्यासमोर कोण येस? कुत्रा, आको, मांजरी. म्हणजे जिभेनं पाणी पिणारे प्राणी मांस मच्छी खाऊ शकतात. मग जिभेनं पाणी पिणाऱ्या प्राण्यांमध्ये डोळ्यासमोर येतो पहिले कुत्रा, आणि नंतर मग मांजरी. मग मटन मासा कोण खास? कुत्रा आणि दखाबा. तुम नाही तर मी एकला काय करतो? मी तर कधी एकला यायचे कोण बरं गरमात दाती घालली. मटन मासा खायचा नाही माया हो. थोडक्यात सांगतो तुम्हाला, हे लोक मला उघडं बोलायचं आवडतं, कीर्तनात इतकं स्पष्ट बोलायला नाही पाहिजे, पण जोपर्यंत बोलत नाही तुम्हाला कळत नाही तोपर्यंत माझ्या बोलण्याला अर्थ नाही आहे. हे लोक मटण मासे घेऊन येतात, तुम्ही कापताना तुमचा पावशीवरचा किंवा सुरीवरचा थोडा तोल जाऊ द्या, ती जखम ते कापण्याच्या वेळेस तुमचा बोट कापला जाऊ द्या. नुसतं बोटाला थोडी जखम झाली तरी 8 दिवस जेवणाला त्रास होतो. तुमचा नुसतं बोटाला जखम झाली, पूर्ण शरीराचा बोट फक्त थोडासा तुकडा आहे, तरी त्याला झालेलं दुःख तुम्हाला सहन होत नाही. एका मायच्या लेकराला कापून खातात. योग्य आहे का ते? योग्य आहे का? अजून सांगू का, यांना बोलत नाही तुम्हाला मागच्या वर्षापासून, म्हणजे 1.5-2 वर्षापासून सांगतोय तुम्हाला आहे ना. मी जर आता मायची सुरुवात सांगितली ना, माय बोलायला सुरुवात केली ना, तर मायचं चरित्र सांगताना आमच्या सगळे महाराज मंडळी माझ्या सकट पहिलं गीत गातील, आई माझी मायेचा सागर. बरोबर आहे ना? आई माझी मायेचा सागर. तुम्हाला मायेचा सागर, दयेचा सागर म्हणतात. का म्हणतात? तुमचा पोरगा जर आजारी पडला ना, तर दिवसभर कितीही राबलेले असल्या ना, तरी सुद्धा रात्री 4 वेळेस उठतात, मायमन पोऱ्याला ताप त्यांनी बरं घ्यावी. तुमना पोरगाना अंगमाना ताप तुमले सैन होत नाही. तुमना पोरगाना पायमा जर काटा मुडेला शीन तरी रातना 4दा उठीन चेक करते, मायमन पोऱ्याना पाय त्याने सुजी घ्यावी. म्हणजे तुमना पोरगाना पायमाना काटा सैन होत नाही, तुमना पोरगाना अंगमाना ताप सैन होत नाही, दुसराना पिलू कापीन खाई जातेस. तुमले दयेना सागर कसं म्हणाना? तुम्ही दया दाखवा, मुक्या प्राण्यावर तुम्ही दया दाखवा. आज रामनवमी या पहिला दिवस आहे सप्ताहाचा, आणि त्यातल्या त्यात रवी किरण महाराजांना ऐकलंय, आज शपथ घ्यायची माझ्या चुलीवर मटण मासा मी बनवणार नाही, अशी शपथ घ्यायची. मला तुम्ही जर ठरवलं ना, हे आपोआप सुधारतील. तुम्ही जर रांधाना बंद करते ना, त्या का गलीमात आयल्या फिरावतील का? बरोबर आहे की नाही? काही बाया सांगतीस महाराज त्या म्हणा ऐकतात नाही ना. का बा ऐकतात नाही? का बा ऐकवत नाही? तुमना ऐकवत नाही त्या, तुमना ऐकीस नाही, बाकी नाचनी सगळी बहीण घर जावा ना सोड येले, मग तुमना ऐकीन मटण माझा सोडवत नाही का त्या? तुम्ही फक्त समजाडीन सांगा त्यासले. मी तुमच्या पाया पडून सांगतो, मटण मासा खाणं गलत बात आहे. अजून सांगतो, वेळ कमी आहे, सांगाणं बी जरुरी आहे, कारण ते सांगाव नाही तुम्हाला बी शांतता लागाव नाही. आणि मन चित लाग झाले लोक चांगला आहेत बो, असं म्हणजे बर पडी बो असं. फक्त 2-5 मिनिटात सेवेला पूर्ण विराम असेल. मला फक्त एवढंच सांगायचं की मटण मासा खाऊ नका. कारण एक बकरीकडे खाटकी जात होता, खाटकी बकरीकडे जात होता, खाटकीच्या हातात सुरी होती, बकरीला कापण्यासाठी जात होता. त्या बकरीनं त्या खाटकीकडे बघितलं आणि हसायला लागली. खाटकी रागावला, का ग बकरी, मग हातात सुरिया, तुला काही क्षणात कापणारा, तू काही क्षणात मरणारा, तुला मरण्याचा डर नाही, तू हसत्या, तुला कळतंय, अक्कल आहे का तुला? अगं काही क्षणात मरणार आहे तरी तू हसत्या. त्या बकरीनं सांगितलं, खाटकी दादा तुझ्या हातात सूर्य, तू माझ्याकडे चालून येतोय, मला कापणार आहे, काही क्षणात कापशील, काही क्षणात मी मरणार आहे, पण हसण्याचं कारण तर ऐक. म्हणले सांग ना बकरी, काहून हसत्या? खाटकी दादा तू मला काही क्षणात कापणार आहे, काही क्षणात मी मरणार आहे.
पर मला हसायला एवढ्यासाठी येतंय खाटके दादा, आयुष्यभर फक्त चारा खाल्ला रे, आयुष्यभर फक्त चारा खाल्ला तरी मला असं मरावं लागतंय, तू मला कापून खाशील, तुझं मरण कसं होणार आहे? म्हणून माझी एक रिक्वेस्ट असेल, जास्त वेळ घेणे नाही, 12 वाजायला 5 मिनिटं बाकी आहेत, जागी सेवेला पूर्ण विराम असेल, जितकं होता होईल ना. सप्त्याची किती वर्ष झाली याला महत्व नाही, सप्ताह किती वर्षापासून चालू आहे याला किंमत नाही, या सप्त्यामध्ये माळकरी किती झालात त्याला किंमत आहे. नुसतं सप्त्याची वय मर्यादा वाढवू नका, माळकरी वाढत असतील तर सप्ताह करण्याला अर्थ आहे, नाहीतर मग अन्न हप्ता दिसणे काही फायदा नाही. सप्ताह म्हणजे फक्त अन्न हप्ता वसूल वय राहणार, तुम्हावर परिवर्तन कत वय राहणार, परिवर्तन तवय होईल. कमीत कमी एका सप्त्यामध्ये तुमचं गाव मोठं आहे, 50 तरी माळकरी झाले पाहिजे, म्हणजे समजायचं सप्ताह सक्सेस झाला. हा रिक्वेस्ट असेल, होता होईल तेवढं माळकरी व्हा, गड्यात माळ घाला, देता आलं तर एकमेकांना प्रेम द्या. कारण आमच्या संतांची शिकवण आहे, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. एकमेकांचा द्वेष करणं बंद करा, कारण द्वेष केल्याच्या नंतर आपल्या मनात अधिक द्वेष निर्माण होतो. देता आलं तर प्रेम द्या. आणि मी लहानपणी ऐकून घेतलेलं आहे बरं का, या बाबा लोकांना सांगत नाही मी, हे अनुभवी आहेत, याच ना परमार्थ मग पोटभर जायले. ज्या नवीन आहेत त्यासले सांगस, रस्त्याने एक साधू महात्मा चालत होता, माऊली बाबा एक दारू पिणारा माणूस जवळ गेला. जवळ गेल्याच्या नंतर साधू बाबा सांगायला लागला, बाबा मुझे आपके साथ आना है. कोई बात नहीं बेटा, तुझे मेरे साथ चलना है तो चल मेरे साथ में. बाबा मैं शराब पी रखी है, मुझे कोई दिक्कत नहीं, चल बेटा. बाबा मी मटन मासा खाल्लेला आहे. म्हणे चल. बाबा माझ्याकडनं भरपूर पाप झाले. म्हणले तुला यायचं असेल तर चल, जे पण करायचं तो करणार आहे, माझं काय आहे. म्हणे बाबा मी दारू पिलेला आहे, सट्टा खेळतो, जुगाड खेळतो, मी पाप केलेलं आहे, इतकं सगळं केल्याच्या नंतर तुम्ही मला चल म्हणता. त्या साधू महात्म्यानं सांगितलं, भाया एक गोष्ट सांगू का. म्हणे काय. ज्यानं तुला जन्माला घातलं ही सृष्टी त्याची आहे, त्याला तू चालतोय, नाही चालायला मला काय कारण असू शकतं. सृष्टी त्याची, त्यानं तुला जन्माला घातलंय, त्याला तू चालतोय, मला नाही चालायला काय कारण आहे. म्हणून माणसानं दुसऱ्याचा द्वेष नाही बघायचा, करता आलं तर प्रेम करा. एवढं सांगून मी आता थांबणार. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं भजन गाव, त्या सावता महाराज असतील, नाथबाबा असतील, संत चोखा मेढा असतील, संत मीराबाई मुक्ताबाई जनाबाई असतील. नाव कोणाचं सुटतंय महाराज ज्ञानेश्वर.